तर चंद्रपुरामध्ये काँग्रेसचाच महापौर होईल अशी चर्चा होती। त्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुद्धा सुरू होते। मात्र ऐन वेळेस ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिला आणि चंद्रपूर पालिकेवर भाजपने झेंडा रोवलाय। भाजपचा महापौर झालाय। यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या पाहूयात। नाही, परभणीला वचपा काढण्याचा हा विषय नाही। परभणीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक समोर लढलो। तिथे उभाटाचे जास्ती नगरसेवक आहेत, आमचे कमी आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही चंद्रपूर सारखंच परभणीला वागायचं का, असा एक प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे। मला आता एवढीच माहिती आहे की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत। महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत। आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन। माझा विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो हे विकासासाठी, चंद्रपूरच्या प्रगतीसाठी। ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास माझा आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामधल्या एका उत्तम शहरापैकी एक शहर आहे। उद्धव ठाकरे साहेबांनाही माहीत झालेलं आहे की काँग्रेससोबत जाऊन त्यांचा सत्यानाशच झालेला आहे। काँग्रेस ही विषकन्या आहे, जोही काँग्रेससोबत जाणार त्याचा सत्यानाशच होणार। आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे साहेबांना आता कळून चुकली आहे। तेही भाजपसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि चंद्रपूरचा महापौर बसून त्यांनी निश्चितच त्यांचे दरवाजे भारतीय जनता पार्टीसाठी पुढे केले किंवा भारतीय जनता पार्टीसोबत परत भारतीय जनता पार्टीसोबत हात मिळवणी करण्याचं काम या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली आहे।